तर पवनराजे हत्या प्रकरणामधील सर्व आरोपींची निर्दोष सुटका झालेली आहे। या निर्णयाविरोधात हायकोर्टात धाव घेणार असल्याचं ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलेलं आहे। हे कलियुग आहे। निकालानंतर ही प्रतिक्रिया ओमराजेंकडून दिली गेली। तर मी अजूनही शिवसेनेमध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं। दरम्यान काही वेळापूर्वी ओमराजेंनी जय महाराष्ट्रकडे या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया नोंदवलेली आहे। आपण ऐकूया। कोर्टाच्या निकालाचा आणि माझ्या पक्षांतराचा काहीच मला वाटतं कुठं संबंध येत नाहीये। मी माझ्या आयुष्यातली 20 वर्ष आमच्या सगळ्या कुटुंबाने ह्या निकालासाठी वाट पाहिलेली आहे। त्याच्यामुळे राजकीय निर्णयापेक्षा हा निर्णय माझ्यासाठी माझ्या कुटुंबासाठी महत्त्वाचा होता आणि त्याच अनुषंगाने आम्ही ह्या निर्णयाची वाट बघत होतो। दुर्दैवानं अपेक्षित निर्णय आला नाही, पण या निर्णयाच्या विरोधात माननीय उच्च न्यायालयात त्या ठिकाणी आम्ही दाद मागू आणि आपल्या न्यायिक प्रक्रियेप्रमाणे संविधानाप्रमाणे ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदीप्रमाणे जे न्यायालयाचे दरवाजे आम्हाला उघडे आहेत त्या प्रत्येक न्यायालयाकडे आम्ही दाद मागून आम्हाला न्याय घ्यायचा प्रयत्न करू। ओमराजे निंबाळकर यांनी दिलेली ही प्रतिक्रिया आपण बघितली। निर्णयाविरोधात हायकोर्टात धाव घेणार असं ते म्हणालेले आहेत। पण दुसरीकडे शिवसेनेमध्ये जाण्यासंदर्भातला त्यांचा निर्णय काय आहे असं विचारल्यानंतर त्यांनी याबाबत आपण अजून निर्णय घेतलेला नाही असं म्हटलंय। मतदारसंघामध्ये जाणार, तिथल्या माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांशी मी बोलणार आणि मग निर्णय घेणार असं त्यांनी सांगितलेलं आहे। ऑपरेशन टायगरच्या संदर्भानं ओमराजे निंबाळकर यांचं नाव सातत्यानं समोर येत होतं आणि त्याच्यामुळे काही प्रमाणात त्यांच्यावर टीका सुद्धा होत होती। अगदी सोशल मीडियावरचे त्यांचे फॉलोअर्स सुद्धा झपाट्यानं कमी झालेले आपण बघितले। आणि या सगळ्यामध्ये आता हा जो निकाल आलेला आहे पवनराजे हत्या प्रकरणासंदर्भातला, आरोपींची सगळी निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे। यानंतर काय नेमकं होणार, खरंच शिवसेनेमध्ये ओमराजे निंबाळकर जाणार का, याबाबतचा प्रश्न विचारला गेल्यानंतर मात्र त्यांनी सांगितलेलं आहे की मी अजून याबाबतचा निर्णय घेतलेला नाही। मी माझ्या मतदारसंघामध्ये जाणार आहे, तिथल्या लोकांशी बोलणार आहे, माझे जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत त्यांच्याशी मी बोलणार, त्यांचा निर्णय काय आहे, यांचं मत काय ते विचारात घेणार आणि मग मी माझा निर्णय घेईन असं ओमराजे निंबाळकर यांनी काही वेळापूर्वी जय महाराष्ट्रशी बोलताना सांगितलेलं आहे। मी अजूनही शिवसेनेमध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला नाही असं ओमराजे निंबाळकर यांनी स्पष्ट केलेलं आहे। मतदारसंघामध्ये मी जाणार आहे आणि मग माझ्या लोकांशी बोलल्यानंतर माझ्या कार्यकर्त्यांचं नेमकं मी शिवसेनेत जाण्यासंदर्भात काय मत आहे हे जाणून घेतल्यानंतरच मी निर्णय घेणार, त्यांच्याशी चर्चा करूनच निर्णय घेणार असं ओमराजे निंबाळकर यांनी स्पष्ट केलेलं आहे। And naturally now how he sees it, how it evaluates it, that is to be seen, because all along he didn't attend a meeting convened by the party. Obviously, I mean, social media and all the news which were coming through electronic media, print media, that पवनराजे हत्या प्रकरणातल्या सगळ्या आरोपींची निर्दोष मुक्तता झालेली आहे आणि या सगळ्या संदर्भात आपण हायकोर्टात धाव घेणार आहोत, या निर्णयाच्या विरोधात हायकोर्टात धाव घेणार आहोत अशी प्रतिक्रिया ओमराजे निंबाळकर यांनी दिलेली आहे। त्याचबरोबर आता हा सगळा निकाल समोर आल्यानंतर ओमराजे निंबाळकर हे शिवसेनेमध्ये जाणार आहेत का, याबाबत प्रश्न विचारला गेल्यानंतर मात्र मी अजूनही शिवसेनेमध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला नाही, माझ्या मतदारसंघामध्ये मी जाणार आहे, तिथल्या माझ्या लोकांशी मी बोलणार आहे आणि चर्चा करूनच निर्णय घेणार आहे असं ओमराजे निंबाळकर यांनी काही वेळापूर्वी जय महाराष्ट्रशी बोलताना स्पष्ट केलंय। या संदर्भात प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आपल्याला आणखी तपशील देत आहेत। भाग्यश्री, नक्कीच आता बघितलं तर जी एस आहे निकाल जर लागलेला आहे आणि त्यामध्ये आपण बघितलं परिमल पाटील निर्दोष मुक्त झालेले आहेत। या व्यतिरिक्त त्यांच्यासह काही जे 8 आरोपी होते निर्दोष झाले आहेत। खरं साक्षीदार जो होता तोच मुळात नीट नव्हता असं देखील कोर्टाकडून सांगण्यात आलंय। त्यांनी प्रत्येक वेळी त्यांची स्टेटमेंट जी आहे ती फिरवलेली पाहायला मिळाले।
अशी बघितली स्टेटमेंट तर ती स्थिर वाटतात, मात्र जी ती स्टेटमेंट एकत्र केल्यानंतर लिंक लावली जाते त्यावेळी त्या स्टेटमेंटचं कुठेही असंबद्ध दिसतात ती स्टेटमेंट सगळी, असं कोर्ट म्हणतंय. त्याचप्रमाणे कोर्टाने असं देखील निरीक्षण नोंदवलेलं आहे की तो ज्या वेळेला गुन्हा घडला त्यावेळेला तिथे क्राईम सीन जो असतो, क्राईम सीन तो तिथे क्रिएट करणं अपेक्षित होतं, मात्र तो देखील क्रिएट करण्यात आला नाही. त्याचबरोबर जे प्रथम न्यायदंडाधिकारी होत्या रायगडच्या, त्यांनी देखील जे आरोपीचे जबाब घेतले त्याच्यामध्ये त्यांनी तो जबाब असा साध्या पद्धतीने घेतला. आरोपीचे जबाब घेताना अत्यंत काळजीपूर्वक विचाराधीन घेणं गरजेचं असतं, मात्र त्याच्यावर देखील त्यांनी फार त्या आरोपीला प्रश्न विचारले नाहीत. त्याचबरोबर त्याच्यावर त्यांची सही देखील नव्हती. अशी विविध उत्तरं जी आहेत ती सगळी समोर आलेली पाहायला मिळाली या सगळ्यामध्ये. आणि माफीचा साक्षीदारच मुळात नीट नसल्याने या सगळ्या गोष्टींना कुठेतरी कॉन्क्रिटीकरण मिळत नाहीये. त्याची इमारतच ठिसूळ असेल तर इमारत बांधणार कशी पुढे, अशा पद्धतीची जी स्टेटमेंट होतं ते न्यायमूर्तींनी केलेलं पाहायला मिळालं. आणि आता आपण जर बघतोय तर हे निर्दोष मुक्तता झालेले आहेत, मात्र ओमराजे निंबाळकर आता उच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत असल्याचं पाहायला मिळते. विद्धी जी भाग्यश्री, आता जसं तुम्ही म्हणालात की आपण हायकोर्टात धाव घेणार असल्याचं ओमराजेंनी सांगितलेलं आहे. या अनुषंगानं त्यांच्या वकिलांनी सुद्धा आणखी काही माहिती दिलेली गेलेली आहे का? या संदर्भात नेमकं काय पुढचं पाऊल उचललं जाऊ शकतं कायदेशीररित्या याबाबत? नक्कीच. खरं तर ओमराजे इतके अपसेट झाले होते की ते अर्धी सुनावणी जेव्हा त्यांनी ऐकली त्याच्यानंतर साधारणतः लक्षात आलं होतं की पद्मसिंह पाटील निर्दोष मुक्त होतील आणि त्यानंतर ओमराजे खरं तर खालीच निघून गेलेले पाहायला मिळाले. ते त्या रूम मध्ये थांबले नाहीत. त्याच्यानंतर ओमराजे असतील किंवा त्यांचे वकील असतील कोणीही तिथे थांबलं नाही, कोणीही प्रतिक्रिया देण्यासाठी तिथे फिरकलं देखील नाही माध्यमांकडे. परवा आपण बघितलं तर ज्यावेळी तारीख दिली होती आजची त्यावेळेला ओमराजे स्वतः आले होते, त्यांनी प्रतिक्रिया देखील दिली होती. मात्र आज त्यांचं देहबोली इतके डिस्टर्ब होती, दुःखी होती. खरं तर ज्यावेळी निकाल वाचन सुरू होतं त्यावेळी त्यांच्या डोळ्यातनं अश्रू देखील तरळत होते. त्यामुळे आज ते माध्यमांना त्यांनी फेसच केलं नाही. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया नेमकी काय होती ती थेट फोनद्वारे आपल्या जय महाराष्ट्राला त्यांनी दिली. मात्र असं असलं तरी जे पद्मसिंह पाटील आहेत त्यांचे वकील बोललेले आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की न्याय मागण्या प्रत्येकाचा अधिकार असतो आणि उच्च न्यायालयात जर ओमराजे निंबाळकर गेले तर आम्ही देखील पुन्हा एकदा न्याय द्यायला, लढा द्यायला तयार आहोत. आणि आता देखील आपण बघितलं की माफीचा साक्षीदार जो आहे तोच मुळात फ्रॉड आहे असं देखील त्यांचं म्हणणं होतं. त्यामुळे आता उच्च न्यायालयात जर गेले तर पद्मसिंह पाटलांकडनं देखील तितकीच लढा द्यायची तयारी जी आहे ती मात्र निश्चित झालेली पाहायला मिळते. तर ओमराजे स्वतः देखील म्हणाले की आम्ही उच्च न्यायालयात जाणार आणि आम्ही आमचा लढा जो आहे तो कायम ठेवणार. विद्धी भाग्यश्री, आता जसं आपण म्हणतोय की या हत्येच्या निकालाच्या संदर्भात तर प्रकरण समोर आलंय, त्याबाबत ओमराजेंनी प्रतिक्रिया दिली आहे, पण त्याच अनुषंगानं आणखी एक प्रश्न उपस्थित होतो. मग दुसरीकडे जेव्हा ओमराजे म्हणतात की मी शिवसेनेमध्ये जाण्याचा अजून निर्णय घेतलेला नाही, मतदारसंघातल्या लोकांशी बोलून मग निर्णय घेणार, कधी नेमके ते पोहोचणार आहेत मतदारसंघात याबाबत काही माहिती मिळू शकलेली आहे का? कारण राजकीय वर्तुळामध्ये आता त्या अनुषंगानं सुद्धा ऑपरेशन टायगरच्या अनुषंगानं सुद्धा चर्चा होत आहे. नक्कीच. पोलिसांचं जे मत आहे कोर्टात बाहेर आम्ही बराच वेळ माध्यम सगळीच उभी होती. आपण जय महाराष्ट्र देखील आपण त्यांची प्रतीक्षा करत होतो. मात्र त्यानंतर पोलिसांकडनं अशी माहिती मिळाली की ओमराजे कोर्टातून निघालेले आहेत, मात्र ते निघताना कुठेच पाहिले नाही. मात्र जर ते पोलिसांच्या म्हणण्यानुसार जर ते निघालेत तर ते पुण्या साईडला गेलेत असं देखील पोलीस सांगतायत. त्यामुळे आता ओमराजे त्यांच्या मतदारसंघात जाणार, चर्चा करणार आणि त्यानंतर निर्णय घेणार का? कारण आजचं त्यांचं जर मी म्हटलं तसं की त्यांची जी देहबोली होती ती अत्यंत दुःखी होती. अत्यंत त्यांना या सगळ्या निकाल लागल्यानंतर त्यांना अत्यंत दुःख झालं होतं. अक्षरशः डोळ्यामध्ये अश्रू देखील त्यांचे तरळलेले पाहायला मिळाले. आणि एकंदरीतच जर सत्तेत असते तर निकाल त्यांच्या बाजूने लागला असता का? तर तोपर्यंत खरं तर त्यांची चर्चा देखील सुरू झाली होती की ती शिंदे गटात चाललेत. मात्र आता देखील ते बोलताना असंच बोलले की मी कुठल्याही निर्णयापर्यंत अजून आलेलो नाही. त्यामुळे आता नेमके ओमराजे या निकालानंतर काय निर्णय घेतात, उच्च न्यायालयात जाण्याच्या आधी ते सत्तेत प्रवेश करतात का, हे सगळं बघणं महत्वाचं ठरणार आहे. जी भाग्यश्री, सकाळी जेव्हा संजय राऊत माध्यमांशी बोलले तेव्हा त्यात सुद्धा ते थेटपणे म्हणालेत की ओमराजे भंपक माणूस आहे आणि बरीच खालच्या स्तरावरची टीका त्यांनी ओमराजेंवर केली. म्हणजे कुठेतरी उभाटाकडून सुद्धा गृहीत धरलं गेलंय का की ओमराजे निंबाळकर हे फुटीर खासदारांच्या गटामध्ये आहेत, ते शिवसेनेमध्ये जाणार आहेत? नक्कीच. कारण ओमराजे ज्या पद्धतीने काल बोलले, आपण जर बघितलं काल ज्या पद्धतीने त्यांनी भाष्य केलं
त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं होतं की उद्धव ठाकरे आजारी असतात त्यामुळे ते फिरू शकत नाहीत, मात्र आदित्य ठाकरेंनी पिंजून काढलं पाहिजे आणि जोपर्यंत सत्ता नाही तोपर्यंत निधी नाही आणि निधी नसेल तर विकास कामं होत नाहीत, विकास कामं झाली नाही तर आम्ही जनतेसमोर कसं जाणार, असे सगळे प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते. त्यामुळे त्यांच्या त्या वक्तव्यानंतर नक्कीच ओम राजे हे शिवसेनेत प्रवेश करतील हे एकंदरीत त्यांच्या वक्तव्यावरनं लक्षात येत होतं. त्यामुळे ठीक भाग्यश्री, ज्यामुळे आपण जसं म्हणतोय की आता ते थेट मतदारसंघात जेव्हा पोहोचतील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांशी बोलतील तेव्हाच खरं तर पुढचं नेमकं त्यांचा काय निर्णय असेल हे स्पष्ट होईल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी.